कालच आपण पाहिलं असेल, कंगना रनौत त्यांच्या खासदार आहेत, त्यांनी सांगितलं आहे की जे शेतकरी आंदोलनानं बसलेले तिथे दिल्लीच्या बॉर्डरवर, तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांनी, हरियाणातले शेतकरी होते, पंजाबमधले शेतकरी होते, उत्तर प्रदेशमधले शेतकरी होते, आपल्या महाराष्ट्रातून काही शेतकरी त्यांना पाठिंबा द्यायला गेले होते. त्या शेतकऱ्यांना भाजप अतिरेकी बोलून झाले, नक्षलवादी बोलून झाले, माओवादी बोलून झाले, त्यांच्यावर लाठीचार्ज करून झालाय, अश्रुधूर सोडून झालाय, गोळीबार करून झालाय. पण अजून त्यांच्या मनातला राग, भाजपाच्या मनातला राग शेतकऱ्यांबद्दलचा हा काही जात नाहीये. कालच कंगना रनौत बोललेले आहेत की शेतकरी जिथे बसले होते तिथे रेप चालले होते आणि मर्डर चालले होते. आपण जर सगळे शेतकरी असाल तर हे तुम्हाला वाक्य मान्य आहे कंगना रनौतचं? तुम्हाला जे भाजपा अतिरेकी बोलतं, तुम्हाला जे माओवादी बोलतं, जे अर्बन नक्सल बोलतात, जे सांगतात की तिथे शेतकरी आंदोलनामध्ये रेप चालू होते, मर्डर चालू होते, हे सगळं तुम्हाला मान्य आहे? आणि मग तुम्ही विचार केला पाहिजे की तुम्ही या निवडणुकीमध्ये, येत्या निवडणुकीमध्ये चुकूनही भाजपला मतदान करू शकाल का? जे आपल्या शेतकऱ्यांना, जे अन्नदात्याला अतिरेकी बोलतात, नक्षलवादी बोलतात, वेगवेगळी नावं ठेवतात, लाठीचार्ज करतात, त्यांना आपण शेतकरी म्हणून कधी माफ करू शकणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.